मोडकळीस आलेल्या शाळांची तातडीने दुरुस्ती करा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर आढावा बैठकीत आमदार शिवाजीराव पाटील यांचा इशारा. कोल्हापूर इथं संभाव्य पूर परिस्थिती पूर्वतयारी आढावा बैठकीत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींचा प्रश्न उपस्थित करत पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. शाळांची जीर्ण अवस्था लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत बोलताना आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील अनेक शाळांची अवस्था चिंताजनक असल्याचं नमूद केलं. छत गळणे, भिंतींना तडे जाणे, वर्गखोल्यांची पडझड होणे अशा समस्या अनेक शाळांमध्ये गंभीर स्वरूपात असल्याचं त्यांनी सांगितलं. वेळेत दुरुस्ती न केल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक शाळांची नोंद घ्यावी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. यावर प्रतिसाद देताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी प्रशासनाकडून तातडीने माहिती संकलित करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, तसंच दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं. या आढावा बैठकीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.